अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग विठुरा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जातोय पंढरपूरचं दर्शन घेण्यासाठी। माझं फर्स्ट टाइम असणार, तर मम्मी पप्पांसोबत जायचं आहे जरा फिरायला, बिकॉज माझी डेट लवकरच येणार आणि मला मग त्यांच्यासोबत 6 महिने फिरायला मिळणार नाही आणि 6 महिन्याचा माझा कॉन्ट्रॅक्ट असणार। त्यामुळे त्याआधी आम्ही थोडंसं देवाचं दर्शन घेऊन मग बघूया। आता आजचा ब्लॉग तोच असणार आणि आपली प्रायव्हेट रिक्षा सुद्धा केली आहे, माझी तयारी सुद्धा झाली आहे। माझे मम्मी पप्पा आता तयारी करायला लागलेत आणि आत्ता टाईम झाला आहे अराऊंड 8:30 झालेत आणि आपल्याला दादरवरून ट्रेन पकडायची आहे। 12ची ट्रेन आहे, तर इथून विरारवरून आपल्याला दादरला पोचायला अराऊंड 11:15 वाजतील आणि तेवढा टाईम इनफ आहे आपल्याला पोचायला। 9:30ची ट्रेन आहे विरारवरून आणि मग त्यानंतर मग आपण पुढचा प्रवास बघूया। तोपर्यंत स्टेट ठेवा। जस्ट आपल्याला न्यू स्टेशन म्हणून गेलं आहे आणि ते क्रॉस झालं आहे आणि आता 6:30 वाजले। आपल्याला पोचायला 8 वाजतील, अजून जवळजवळ 1 तास बसलं आहे। तर तोपर्यंत काय तुम्ही परिसराचा एन्जॉय करा आणि थोडंसं बाहेर उतरून थोडंसं फ्रेश होणार आणि सगळे उठलं तसं पण बाकी काय नाही, बाहेरची एन्जॉय करा। चला रे बटोहिया कौन दिशा में लेके चला रे बटोहिया। ठहर ठहर ये सुहानी सी डगर जरा देखन दे देखन दे। मन भर माए नैना बांधे ये डगरिया, मन भर माए नैना बांधे ये डगरिया। कहीं गए जो ठहर दिन जाएगा गुजर, गाड़ी हाँकन दे मन दे सामने। तर चला मंडळी, आम्ही फायनली आपल्या पंढरपूर स्टेशनला पोहोचलो। आता निघतो, आता बघूया, आता रूम बघण्यासाठी जायचं आणि ऑलरेडी आम्ही ऑर्डर केले, बघावं लागेल पुढे घेणार। चला जाऊया आता पुढे। अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी। असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग, स्वारी विठुरी फायनली आपण पंढरपूरला पोहोचलेलो आहे आणि इथे रिक्षाची मांडवली चालू असते, कारण रिक्षाने आम्हाला 2-3 ठिकाणावर फिरायचं आहे आणि 200 रुपये काहीतरी सीट आहे। 200 रुपये सीटने आम्हाला बघूया आता पुढे कसा प्रवास होतो आणि बाकी तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघायलाच मिळतील। तोपर्यंत स्टेट ठेवून आणि मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो,
भरून आलं कसं आभाळ नामघोष तुझा घुमतो हे मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो भरून आलं कसं आभाळ नामघोष तुझा घुमतो अशी पंढरी झाली चोरी ग अशी पंढरी झाली चोरी ग चोरी झाली विठ्ठलाची ग चोरी झाली विठ्ठलाची ग नेल देवाचं टाळ दीन तुझे मला ग अशी पंढरी 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 ग विठुराय. मंडळी आपण आता जरा आपल्यासाठी रूम बघण्यासाठी जातोय आणि तिथे गेल्यावर आपल्याला बघूया आता बार्गेनिंग करायला मिळते का नाही आणि भावामध्ये चांगला रूम पडला तर बरं पडेल आणि इथे मिळाला तर मग इथेच बघूया आपण. चला बघूया. मंडळी ही जी तुम्हाला लाईन बघायला मिळते ती ॲक्च्युली रूमच्या वेटिंगसाठी असते आणि इथे वन ऑफ द बेस्ट रूम तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. फक्त 450 रुपयामध्ये तुम्हाला इथे 10 जणांसाठी रूम मिळतो आणि फॅसिलिटीसुद्धा खूप चांगली आहे. मंडळी फायनली आम्हाला 2 तास वेट केल्यानंतर आम्हाला रूम भेटला आहे आणि 3 नंबर काहीतरी रूम भेटला आहे. तर इथे भक्ती निवास 2मध्ये आमचा रूम नंबर आहे. तिथे आता जातो. तिथे गेल्यावर थोडासा रेस्ट करणार. आधी आंघोळ करायला जाणार ना काका? कुठे? नदीवर आंघोळ करायला जाणार चंद्रभागेचा. तिथे पण तिथूनचा पण व्हिडिओ दाखवतो. बाकी पाठी पाठी मंडळी चालली. 3 रूम नंबर 3 पुढे इथेच आहे ना. तर आम्हाला पहिल्या माळ्यावर रूम नंबर 3 मिळाला होता आणि बाय द वे इथूनची फॅसिलिटी जी आहे ती वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटी आहे. इथे रूम आहेत मस्त प्रॉपर. 375मध्ये आम्हाला 10 जणांसाठी रूम भेटला. म्हणजे आम्ही टोटल 8 जण आहेत. त्या बाहेरला जाऊ शकत. बाहेरचा परिसर पण मस्त आहे. आता आपण एक सेकंड आपण जाऊया. आता आपल्याला एक वेगळा संडास बाथरूम पण आहे. सो टेन्शन घेण्याची गरज नाही. पाण्याची व्यवस्था एव्हरीथिंग. 24 तासाचे फक्त 375 रुपये घेतलेत त्यांनी आणि पावती पण आहे माझ्याजवळ. चला आता आम्ही रेडी होतो आणि निघतो आता आंघोळ करण्यासाठी. आता आम्ही जातोय आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये. तर त्यामुळे सगळे रेडी झालेले आहेत. तिथे आपली मम्मी पण पॅकिंग करायला लागले कारण तिथे जाऊन आपल्याला आंघोळ करून ओले कपडे पण बाजूला ठेवायच्यात. त्याची तयारी झाली. आता आपण जाऊया. आणि हा आपला कुर्ता पोलिसामध्ये सिलेक्ट झालेला आहे. हा असं तो बाकी बाहेरचा परिसर जर तुम्हाला दिसणार तसं पण. बाकी मी सँडल वगैरे घालतो आणि निघतो आम्ही. चलो आपण निघालते. डीम 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 डीम. हाय करा सर्वजण. चला कुठे चालले आपण? आंघोळ करायला चंद्रभागेवर. तर आता आम्ही निघालो आहे सर्वजण चंद्रभागेवर आंघोळ करण्यासाठी. आणि सकाळपासून भरपूर गरम होत होतं आणि बॉडीसुद्धा वेगळी होत होती. त्यामुळे तुमचा परिसर पण खूप मस्त आहे.
बाकी तुम्हाला आमच्या हॉटेलचा जो परिसर आहे तो मी व्हिडिओ ह्या ब्लॉगच्या लास्टच्या पार्टमध्ये दाखवेल. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. फायनली पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवर आलेलो आहे आणि खतरनाक वाटतं. एकदम मस्त परिसर आहे तुमचा. पटकन आंघोळ करून घेतो आता. चंद्रभागा नदी होऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्येच आम्ही आता स्नान केलं आणि आषाढी एकादशीला खूप सारी गर्दी असते म्हणून आम्ही आता पहिलाच आलो आणि आता दर्शन घ्यायला चाललो. इस्कॉन टेम्पलमध्ये सुद्धा जाणार आहे. तिथे जवळच मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं, तिथे सुद्धा जाणार. चला मी चप्पल घालतो पटपट आणि लेट्स गो. अलाउड करून काढू शकतो ना. थँक्यू. इथे बघा ना. माझा मोबाईल तिकडे पाहिजे.
तर मंडळी आमचं आता जस्ट जेवण झालं. सर्वजण आता फ्रेश झालेले आहेत. बघा किती स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. मगासपासून कंटाळले होते. आपण चंद्रभागेच्या नदीमध्ये जेव्हा पोहायला गेले होते तेव्हा बोलत होते की पटापट जेवायचं आहे म्हणून. पटकन आपण इस्कॉन टेम्पलच्या पाठी त्यांचं जेवण होतं, तिथे आपण जेवण घेतलं आणि आता आपण निघतोय. आपली नवीन गाडी सुद्धा आलेली आहे, रिक्षा. सो मी आता एवढं लागायचं पण जमले म्हणून तुला मोदी ठेवले तिथे बस मध्ये बस. तर चला मंडळी, आपण आजचा व्लॉग इथेच थांबूया, कारण पुढचा पार्ट जर दाखवायला गेलो तर व्लॉग भरपूर मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी वेगवेगळे पार्ट्स बनवणार आहे आणि ह्या व्लॉगचा सेकंड पार्ट लवकरच येईल. त्यासाठी तुम्हाला जास्त काय नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनलासुद्धा प्रेस करून ठेवा, कारण जसा मी व्लॉग टाकेल त्याची इन्स्टंट नोटिफिकेशन सर्वात पहिला तुम्हाला येईल. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तोपर्यंत भेटूया व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.